नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज हा छोटासा टेडी बिअर मी बनवलेला आहे. फक्त हा बनवण्यासाठी की काय काय लागतं आणि कसे त्याचे पार्ट्स करायचे असतात हे एवढंच मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. किती वेळ लागतो ते बघा. कस्टमर जेव्हा एखादी वस्तू हँडमेड घेतात तेव्हा वाटतं की एवढं छोटंसं तर आहे, याची प्राईस किती असणार आहे बाबा. त्यामुळे ते खूप प्राईज कमी, लो प्राईजला मागतात. ॲक्च्युली ही छोटी वस्तू बनवायला पण खूप वेळ लागतो. क्वांटिटी कमी आहे म्हणजे लोकर कमी लागते, पण वेळ खूप लागतो. पण हे त्यांच्या लक्षात येत नाही. बघा, आता हे बनवण्यासाठी आपण काय काय करावं लागतं हे मी तुम्हाला एक डेमो दाखवते. ॲक्च्युली त्याच्यासाठी बघा, मी हे लोकर्स वापरलेले आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये. ठीक आहे, व्हाईट कलर घेतलेला आहे, प्रॉपरली ऑफ व्हाईट आहे हा ऑफ व्हाईट. त्याच्यापासून मी हे त्याचे पार्ट्स बनवलेले आहेत बघा. तुम्हाला समजतं आहे का? वेगवेगळे पार्ट्स बनवले आहेत. माझं बनवण्याची प्रोसेस चालूच आहे. हे 2 इयर्स आहेत, कान. हे 2 आहेत हँड्स, आणि हे आहे त्याचं हेड, आणि ही आहे त्याची बॉडी. हे असे सेपरेट छोटे छोटे पार्ट्स तयार करावे लागतात. हे पार्ट्स तयार केल्यानंतर त्याला आपण जे हे करतो ना, कपडे घालतो ना, ते पण तुम्हाला ह्या पद्धतीने तयार करून घ्यावं लागतं. शिवाय हे सगळं झाल्यानंतर याला तुम्हाला असं जोडून घ्यावं लागतं. बघा कशा पद्धतीने जोडलं आहे मी. हे जोडल्यानंतर याचे डिटेलिंग तुम्हाला करावी लागते. आईज आणि हे मी दाखवते कसं करायचं ते. ॲक्च्युली इथे मोती मणी काळा लावला तर चालतो, पण माझ्याकडे काळा मणी नव्हता, तर मी ही गाठ मारलेली, ती कशी मारली हे दाखवते. हे डिटेलिंग मी आज तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा मोजून घेतले, तिथून 7, 8च्या इथे मी हे मार्क करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, इथे घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, या बाजूने सुई टाकून इथे बरोबर मी हा दोरा काढून घेते ब्लॅक कलरचा. बघा, हा थोडा सोडून दिला इथे, आणि इथे काय केलेलं आहे मी, थोडंसं आजूबाजूचं हे घेऊन, ऊल घेऊन इथे 2 वेळा असं रॅप केलं आहे. 2 वेळा रॅप केल्यानंतर हे पाहे सावकाश असं ओढून घ्यायचं. खाली बोट ठेवायला विसरू नका. बघा, गाठ. तुम्हाला कुठल्याही याचे डोळे बनवायचे असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता. बघा, झालं. आता काही करायचं, त्याच्या साईडने खाली टाकायची, आणि इकडचा जो मार्क केलेला आहे तिथे घ्यायचं आहे आपल्याला. तर हे मार्किंगमध्ये 7, 7, 3, 4, 5, 6, 7 घेतलेले आहेत. ठीक आहे, 7ला मार्क केलेलं आहे, 7 घेतलेले आहेत. इथे आईज करायचं आहे आपल्याला. दुसरा सावकाश ओढून घ्या, जेणेकरून की तिथे पण हे नको यायला, ताण नको यायला. आणि इथे पण सेम तशीच गाठ मारायची. कशी? अशी घ्यायची लोकर, हे 2 वेळा फिरवायचं, इथे बोट ठेवायचं सुईच्या टोकाला खाली इथे, आणि हळूच सुई काढायची. जाड लोकर घेतली त्यामुळे जाड येते, तुम्हाला बारीक लोकर घ्यायची तर तुम्ही बारीक घेऊ शकता. हे झाल्यानंतर आपल्याला तोंड करायचं आहे. तर बघा, इथून पण इथे घेतलं खाली. बघा, म्हणजे मला हे म्हणायचं आहे की छोट्या छोट्या वस्तू करायला पण एवढा वेळ लागतो, आणि त्याचं डिटेलिंग केलं तरच ते सुंदर दिसतं. इथे सरळ घेतलेलं आहे आपण हे असं. ठीक आहे, आणि इथे सेंटर इथे घेतलेलं आहे आपण. थोडंसं खाली घेऊ आपण सेंटरला, म्हणजे ही दोरा असा सरळ येतो, तर आपल्याला थोडंसं हे खाली घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि हे सेंटर आलं, इथून आपल्याला असं खाली इथे टाकायचं आहे. ठीक आहे, हे झालं आपलं त्याचं तोंड. मी आता बघा ही सुई कुठून काढली आहे, बॅक साईडला काढली आहे. याच्यात मैत्रिणींना आणखीन एक सांगायचं राहिलं, याच्यात जो भरलेला आहे तो हा नायलॉन फॅब्रिक भरलेला आहे, वॉशेबल कॉटन. त्यामुळे लहान मुलांना खेळायला, शिवाय
बॅग चार्म म्हणून याचा वापर करू शकता, किचन म्हणून करू शकता, लहान मुलाला खेळायला करू शकता, शोपीस म्हणून करू शकता. हे इथून कट करून घ्या. आणि आता हे जे इथे आहे हे एकतर तुम्ही याला आत घाला सुईच्या साह्याने, पूर्ण आत जाईल, ते दिसणार नाही नंतर. हे झाले आपले आईज आणि हे तयार झाले. आता याचा जो मी ड्रेस केलेला आहे, ड्रेसला सुद्धा बघा तयार झाल्यानंतर बारीक डिटेलिंग असते त्याच्या. बघा हे आहे ना, खूप मोठं होल दिसतं इथे. हे शिवून घ्यायचं आहे आपल्याला. पॅक करून घ्यायचं त्याला. आणि एक्स्ट्रा कट करून टाकायचं. हे झाला ड्रेस त्याचा. आता हा ड्रेस बघा कसा घालायचा त्याला. फ्रंट आणि बॅक साईड बघून घ्या. ही फ्रंट साईड आहे, ही बॅक साईड आहे. याची पण फ्रंट बॅक बघायची बरं का आईज करताना. बॅक साईडला हे असं लाईन्स वगैरे येतात, आपण जॉईन केलेल्या थोड्याशा, म्हणून ही फ्रंट साईड. आता याला हे टाकून घ्यायचं, म्हणजे याला ड्रेस घालायचा. असं वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला, छोट्या छोट्या. त्या मानाने कोणी आपल्याला किंमत देत नाही. ॲक्च्युली हे आवड म्हणून जर करायचं असेल तर फारच चांगलं. बिझनेस करायचा असेल तर त्याला खूप तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. यस, हा चढले एक बाजू. आता ही दुसरी बाजू आहे ती आपण ओपन ठेवलेली आहे टाकायसाठी. आता ही ओढून इथे पॅक करून घ्यायची. छोटीशी गोष्ट दाखवण्याचा मैत्रिणींना प्रयत्न. या सगळ्या याच्यातून बघा, हे जे आहे रॉ, याच्यातून सगळ्यातून हे तयार केलेले छोटेसे टेडीज. धन्यवाद मैत्रिणींनो.